पोपटीचे डबे पण भरून झाले आणि इकडे चिकन पण मॅरिनेट झालं बघा. पोपटीसाठी चिकन आणलाय बघा. बिर्याणी केले टोपर, त्याच्यात वरती चिकन टाकतंय. सगळी पोपटी सांडली गाईज. बघा बघा अंडे बघा कशी पडली गाईज. वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आता आमची पोपटी सुरू आहे, दाखवते बघा. बघा पोपटीसाठी चिकन आणलाय आणि चिकनला कटिंग सुरू आहे आणि इकडे बिर्याणी सुरू आहे. मोठे बघा, मोठे इकडे बघ. हे बघा बिर्याणी केले टोपभर, तर त्याच्यात वरती चिकन टाकतंय. बिर्याणी केले, थोड्या वेळात पोपटी होईल. हे बघा पब्लिक त्यांचे पण तुकडे करून झाले इथं आणि इथं मॅरिनेट सुरू आहे. आणि ती मगाशी बिर्याणी होती ती ठेवलंय. तो बघा टोप बिर्याणीचा. आणि काकू कांदा कापायला घेतलाय काकूनी पण. काकू इकडे बघ. हे बघा काकू गाईज पोपटीसाठी मामरूट पण आणून ठेवलाय. हा बघा एवढा मामरूट आहे. आणि बघा एवढी आमची मंडळी आहे. पेंडा बिंडा ठेवलाय तिथं पोपटी लावणार होता मी. आणि मनूची पण पार्टी झाली बघा. मनू पण खातय बघा. मॅरिनेट मध्ये मसाला बिसाल टाकलाय सगळा. गाईज भात कमी पडलेला तर भात आणला आणि तो भात शिजून पण झाला बघा. गाईज हा बघा चिकन पण मॅरिनेट करायला घेतलाय. खूप चिकन आहे अजून. पोपटीसाठी पण ठेवलाय. आणि हा चिकन करायला खास गाईज हा बघा ही हाडा आहेत. ज्यांना बिर्याणी नाही आवडणार त्यांच्यासाठी चिकन बनवायचं आहे याच्यानी. आणि बघा कांदा बिंदा ठेवलाय इकडे. बिर्याणीची पण सुरू आहे. गाईज हा बघा तो कांदा ठेवलेला, तो कांदा घेतलाय वर ते टाकायला. आणि कोथिंबीर पण आहे, ती पण कोथिंबीर टाके बघा. मॅरिनेट क्रिया पण चालली इकडं. गाईज मांजराची पण मजा झाली. पोट भरलाय मांजराचं पण बघा. विधी पण झोपेन सुटलंय. आणि काकू काम करतय, लसूण ठेचतय चिकन फ्राय साठी बघा. आणि आता आम्ही चाललोय खेळायला, तर नंतर येऊ व्हिडिओ करायची नाही. इकडे बघ बघा याची सायकल घेऊन चाललोय खेळायला. गाईज ही बघा गाड्या आणि नुसते चपला आहे. म्हणजे कोण माणूस आला त्याला करेल की घरात काहीतरी पार्टी बिर्टी सुरू आहे. ती बडबड होत होती तर बोलू बाहेर हिंडून येऊ चल. ती बघ आमची सायकल. तर दोघं जण गाईज हा बघा नुसतं डागडा मारते. त्या पोस्टरला फाडून काय भेट. ए काय रे डागडा करा मारतस तू. दगडा आणि घरी बघते ते काय पोपटीचे डबे पण भरून झालेत. हे बघा मामरूट आहे, 2 डबे भरून झालेत. आणि इकडे चिकन पण मॅरिनेट झालंय. हे बघा इकडे चिकन ठेवलाय चुलीवर. आणि इकडे बिर्याणी. गाईज हे बघा लिंबू आणि काकडी पण कापून ठेवली तिथे. आमचा मड्डे इकडे एकटाच सोप्यावर झोपलाय बघा. गाईज आता जेवायला पण बसली ती बघा. बघा बिर्याणी खायची आमची बनवलेली ती. आणि सॅलेड पण आहे, काकडी कांदा आणि लिंबू. आता बिर्याणी खायला बसतो. हे बघा बघा चिन्या आणि चिन्या बसलाय खायला बघा. बघा बिर्याणी घेऊन चाललोय. गावात 2 माणसं आहेत, ते डब्यात बिर्याणी घेतले. तर चाललोय सायकलवर. बिर्याणी घेऊन आलोय फायनली गावात. आणि काय बाबा बघा बिर्याणी आणले बाबाला. ते चाललोय परत. आणि काय आता परत घरी जायला लागली बघा सायकल. या सायकल हिंटाव मगत पासून. आणि गावातून आलो आणि बिर्याणी जाम शिल्लक राहिली बघा. टोपभर बिर्याणी शिल्लक राहिली. ती उद्याला ठेवले बाकीची बिर्याणी. हे बघा तुला डबा. हा बघा गाईज हा बघा पोपटीला पेंडा पण हाणून ठेवलाय. आणि लाकडं पण येत लागली. तर इथे पोपटी आमची होईल म्हणजे मटके बसतील. मटके नाही हे 2 डब्बे आहेत. हे बघा
तर थोड्याच वेळात पोपटी लावू आता. तर पोपटी लावताना दाखवतो तुम्हाला. पोपटी लावायला पण घेतलंय. पेंडा ठेवता इथे, कारण इथे पोपटी लावायची आहे. बघा खाली पेंडा ठेवता आणि तो बघा तिथे डब्बा आहे. अजून एक हा एक डब्बा आहे. एकूण 2 डबे आहेत. तर आता पोपटी लावतो. गाईज हे बघा डब्बे पण ठेवलेत 2. चिन्मय तर तुला काय वाटतंय? आणि बाबू बघा, बाबू आहे बॅटरी घेऊन लाजते. तर आता चोरा घेतली बाजूला ठेवायला. हे बघा, हे बघा मंडळी बघा कशी बसलय. हे बघा शेणी बिनी लावतात भावतालीन, कारण आतला शिजला पाहिजे. अंडी चिकन आहे ते बघा. शेणी पण लावलेत, परत करवंट्या पण लावल्यात. गाईज ही बघा पोपटी पण पेटवलंय. आग पण बघा कसली भडकलंय. आता अर्धा तास ही अशीच आग ठेवायला लागेल. मग अर्ध्या तासान पोपटी काढायला लागेल. गाईज ही बघा कसली आग लावले. चिन्मय पेंडा टाकते, लांबशीच पेंडा टाकते चिन्या पण. ही बघा माड्या पण उठलाय. सगळी जण वेटिंग वर आहेत, कधी पोपटी होईल. हे बघा आता इकडं, आणि इकडे ग्रिल चिकन बनवतात. तर काकू तुला मजा आली की नाही? हे बघा इकडं पण आग पेटवलंय. टोपला पण आणलाय मोठे पप्पाई. आणि इथं चिकन आम्ही भाजताव. तर अशा या कागदात गुंडलताव. हा बघा कागदात गुंडललेत. आणि हे बघा इकडे भाजलेले इकडे काटत, म्हणजे त्या तुपात ठेवलेत. हे बघा गाईच पोपटी पण झाले. हा बघा काका चाललाय. ते डब्बे आहेत ते पलटाला. हा बघा टोपला पण घेतलाय. गाईज मयुरेशचा टाइमपास बघा काय चाललाय. हा बघा मगच पास नाही काय बोलत नाही. मयुरेश काय 2 वाक्य बोलू शकतोस? काहीतरी बोल. काय टाइमपास काय नाही. हे बघा आता पोपटी काढायला चाललोय मी. काय ते बघा ओले गोंते पण घेतलेत, हा टेकायला नको म्हणून. बघा हा एक डब्बा दिसतोय तो काढायचा आहे. बघा डब्याची वाफ गरम आहे. बघा अंडी पण पडतात सगळी. ही बघा पोपटी कसली वाफ निघते बघा गाईज. अजून एक डब्बा आहे तो नंतर काढू गाईज. ही बघा एक डब्यातली पोपटी. त्या खायला सज्ज होतील आता सगळे जण. हे बघा गाईज हे बघा कोणी उचललं पण नाही. आणि बघा लगेच एक पीस आणि एक अंडा बाजूला करून घेतलाय. आणि इकडे आग लावले त्या मटक्याला जराशी पाहिजे. गाईज ही बघा कशी खातात सगळे जण. अजून एक डब्याची पोपटी आहे, पण भाजून झालाय बऱ्यापैकी. तर थोडासा चिकन भाजायचा आहे. आणि पोपटींचे बघा अंडी आणि चिकन खाऊन झालाय. शेंगा आहेत खायची फक्त, पण शेंगा काही कोण जास्त खाई नाहीत. हा एक डब्बा काढायचा. इकडे चिन्मय बघा, चिन्मय बघा चिन्मय गाय थंडा पण आणलाय प्यायला. बघा थंडा. बघा विधी बघा, विधी बघा गाईज. आता दुसरे बघा सगळी पोपटी सांडली गाईज. ही बघा, ही बघा अंडे बघा कशी पडली गाईज. ही बघा पोपटी पडली ती आता उचलायला लागते. ही बघा दुसरी पोपटी खाली पडलेली पोपटी. आणि इकडचा पण एकच पीस झालाय भुजाचा. बघा बाबूनी पण लेग पीस उचललाय. चिकन ठेवतात त्याच्यात आणि हे असं गुंडळून त्या आगीमध्ये टाकू, मग थोड्या वेळात काढू. हे बघा एवढा चिकन आहे गाईज. ही बघा पहिलीच पुडी टाकलंय. लेग पीस बघा कसा खातोय बाबू. हा बघा गाय झोपलेला मांजरीला झोपेन शिवटून आणला. आणि बघा हाडा खावायला दिलंय. कशी हाडा खाते बघा म्हणून. हे बघा कशी खातात सगळे जण. हे बघा भाजलाय चिकन कसा तो त्याच्यात झालेला आहे आपल्याला. तो बघा चिकन पण झालंय भाजून. आणि हे थोडेसे भाजत आहेत गाईज. ही बघा कशी ठेवलीत. जाली आहे आणि जालीवर ठेवलेत ते पीस गुंडळून. तर विस्तू पण पेटवायला पाहिजे म्हणून लाकडा साचलीत. ही बघा कशी खातात. पोपटी खपलंय. अबो बघा चिकन पण भाजून झाला. सगळे एक एक उचलला. हे बघा, हे बघा दीदीने पण एक उचलला, मड्यानी पण एक उचलला, काकूनी पण.
सगळे एक एक उचललंय हे बघा. हे बघा काळजी आले तो खुश झाले. हे बघा सगळे एक एक पीस उचललाय. बघा चिन्यांनी तर मोठाच उचललंय वाटतं. पण पोपटींच्या शेंगा खायच्या तशाच झालेत. हे बघा एवढ्या घाण पण पद्धतशीर टपामध्ये ठेवलंय. थंड आहे प्यायचा अजून. हे बघा आईच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय बाय. चॅनलला सबस्क्राईब करा गाईज. ऐकलाव ना करा.